हाय मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सिंपल मेकअप कसा करायचा ते सांगणार आहे। हा पहिल्यांदा आपण चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा, त्यानंतर सेकंड टोनर मारायचं चेहऱ्यावर। कोणतंही टोनर घ्या जे तुम्हाला सूट होईल ते। मी आधी मारलेला आहे त्यामुळे मी आत्ता हे स्किप करते माझ्यावर। त्यानंतर मॉइश्चरायझर घ्यायचं, मी सेटाफिलचं वापरते कारण हे प्रोफेशनल आहे। तुमची स्किन जर ड्राय असेल तर जास्त घ्या, तुमची स्किन ऑइली असेल तर अगदी कमी घ्या, आणि दोन्ही असेल कॉम्बिनेशन तर मग थोडं मीडियम घ्या। आता मी आधी लावलेलं आहे पण तरी पण तुमच्यासाठी मी थोडंसं लावते। अचानक मला व्हिडिओ बनवायचा आहे असं लक्षात आलं, मी हे आधी लावल्यामुळे थोडंसंच घेते। मी हे अप्लाय करते 2 मिनिटं। हे पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत अप्लाय करायचं। आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्याच डोळ्यांना सर्कल असतात, प्रत्येकांना प्रॉब्लेम असतो। त्यामुळे सर्कलसाठी काय करायचं, कन्सिलर वापरायचं जेणेकरून सर्कल झाकून जातील। जरी सिंपल मेकअप असेल तरी सिंपल मेकअपला लावायचं, नाहीतर मग काय होतं फाउंडेशन उठून दिसतं। पहिला आपण टोनर वापरलं, त्यानंतर मॉइश्चरायझर वापरलं, त्यानंतर मी ही वापरते प्रायमर। थोडंसं प्रायमर घेतलं, एवढं थोडं घेतलं कारण मी मॉइश्चरायझर थोडं जास्त घेतलं त्यामुळे। हे पूर्ण ट्रान्सपरंट आहे त्यामुळे ते दिसणार नाही। हे पूर्ण ॲब्झॉर्ब व्यवस्थित झालं डोळ्यांना साईडला वगैरे लावून पूर्ण झाल्यानंतर आता यानंतर सेकंड तुम्ही कन्सिलर लावू शकता। ग्रे कलरची लेन्स लावायची आहे, तर ग्रे कलरची लेन्स नव्हती तर आत्ता अनुने आणली त्यामुळे मी पहिलं लेन्स अप्लाय करते, नाहीतर मग नंतर मेकअप झाल्यावर डोळ्यातून पाणी येईल। थोडंसं डोळ्यातून पाणी येत राहतं। बहुतेक व्हिडिओ खूप मोठा होईल आत्ताच हो। आपल्याला कितीला दिलंय? 1 सेकंड ना, माझे दोन फोन पाणी येते। थोडंसं पाणी येत राहील तर ते 2 मिनिटं सेट होऊन द्यायचं, नाहीतर लगेच जर केला मेकअप ना तर पूर्ण हे होईल। Head southwest, then make a U-turn. बसवायची। आता आपण सुरुवातीला टोनर लावलं, त्यानंतर मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर आता कन्सिलर प्रायमर लावलं आणि आता कन्सिलर लावणार आहे डोळ्यांना। हे क्रायलॉनचं कन्सिलर आहे। हे पूर्ण सर्कल हे आलेले आहे झोप नसल्यामुळे। पूर्ण कव्हर करून घ्यायचं। आता थोडासा मोबाईलला फिल्टर आहे आणि मी सगळ्यांसमोर असं एकदमच नाही येऊ शकत कारण चेहरा डेंजर दिसतो, त्यामुळे थोडासा लाईटली फिल्टर घेतलेला आहे। थोडंसं नोजवर माझे ओपन पोर्स आहेत त्यामुळे मी तिथे पण लावून घेते। अगदी लाईटली घेतले, खूपच थोडंसं घेतलंय। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटते पॅच आहेत तिथं हलकंसं कन्सिलर लावून घ्यायचं। आता आपण फाउंडेशन घेऊया। आता फाउंडेशन अप्लाय करणार आहे। जेवढे आपल्या स्किनला लागते तेवढं फाउंडेशन घ्यायचं, हे एवढं। त्यानंतर हे लावायचं। हॅपी बर्थडे। हे अर्गन ऑइल आहे, अर्गन ऑइल। हे 1 2 असे थेंब टाकलेत। जेवढं तुमची स्किन ड्राय असेल किंवा काय असेल, हे का टाकायचं, डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय नाही करायचं कारण मग बेस व्यवस्थित बसत नाही। ज्यावेळी तुम्ही हे टाकणार त्यावेळी तुमचा ग्लास मेकअप, ग्लास फिनिशिंग मेकअप असा लुक येणार। त्यानंतर हे छान मिक्स करायचं पूर्ण या पद्धतीने। ज्यावेळी हे टाकेल ना त्यावेळी तो मेकअप एकदम इझिली ब्लेंड होणार सगळं।
ब्लेंडर दे बघा. नोज रिंग काढायची राहिली, परत पॅच पडेल. भिजून देऊ. दे असंच. आता हे जास्त वाटेल कारण लावलंय ना आपण. आता त्याला पूर्ण सेट करायचा. फाउंडेशन हे सगळीकडे लावायचं, गळ्याला, मानेला, नाहीतर मग तोंड दिसणार गोरं आणि मान दिसणार काळी. कधी कधी ब्रशनी मेकअप ठेवू का? पूर्णपणे ॲब्झॉर्ब करता येत नाही, त्यामुळे मी हा ब्लेंडर घेतलाय. ब्लेंडरने पूर्णपणे टॅप करून घ्यायचं. हे मला मसाले बिसाले ऐकायचं लईच कटाळा येतो. हे पूर्णपणे टॅप करून घ्यायचं. जितकं तुमच्या स्किनला असं खूप पण नाही मारायचं, जेवढं सहन होईल तेवढं. मी हे व्यवस्थित ब्लेंड करते. फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड करून झाले. हा आपण सिंपल मेकअप आहे त्यामुळे कंटोर वगैरे करणार नाही. मी लास्टला कंटोरिंग पावडर फक्त यूज करणार आहे. आपण ही क्रायलॉनची पावडर वापरते मी. त्यावर सेट करायचा व्यवस्थित. ब्रश आहे, ब्रशनी पण करू शकतो. एकदम फास्ट आणि इझी होईल म्हणून मी तुम्हाला हा मेकअप दाखवलाय. लगेच फाउंडेशन लावल्या लावल्या ओले असते, त्यामुळं लगेच पावडर लावायची नाही, नाही तर पूर्ण मेकअप ड्राय होईल, बिघडून जाईल. त्यानंतर आपण आय मेकअप करणार आहे. आय मेकअप तुम्हाला सगळ्या ह्याच्यावर जाईन तो. आता मी हे नवरात्रीचं शूट करणार आहे, म्हणजे स्मोकी मेकअप लागेल, ग्रे मेकअप लागेल. त्यामुळे आता हे पिंक वगैरे हे असं काही लावून उपयोग नाही होणार. मला ते हे दे ना, ग्रेवाला. लेहंगा असेल ना त्याच्यावर स्मोकी आय शॅडो छान वाटतो, कारण तो उठून दिसतो आणि ते त्याच्यावर मॅच होतं. ते रेड, पिंक, येल्लो वगैरे असं काय करून उपयोग नाही होत, म्हणून मी हा स्मोकी मेकअप करते. ब्ल्यू कलरचं लायनर आहे ते अप्लाय करते. नंतर आपण आयब्रो फिल करून घेणार आहे. हे PSCचं आहे, त्याच्यामध्ये लिक्विड थोडंसं नॉर्मली लिक्विड बेस आहे, जेणेकरून तुमचे आयब्रोज फिल केलेले खूप लॉंग लास्टिंग राहतील. हे ब्लश आहे, मी आता ब्लश करून घेते. हे एवढे शेड असतात, जो आपल्याला आवडेल, जो आपल्या स्किन टोनला जो मॅच होईल तो लावायचा. खूप डार्क पण नाही लावायचा आणि खूप कमी पण नाही लावायचा. हे आधी टॅप करून घेते, त्यानंतर हा एक आहे हिरवा, तो एक आहे आणि तो एक आहे. त्यानंतर आपण हायलायटर ब्लश लावलंय, मी इथे लावलंय, नोजला लावलंय आणि त्यानंतर इकडे लावलंय. तर आपण त्यानंतर हायलायटर लावणार आहे. मी सिल्वर कलरचं लावणार आहे, कारण नऊवारी ह्याच्यावर गोल्डन वगैरे जाऊन उपयोग नाही, त्याची ज्वेलरी सिल्वर असते, त्यामुळे ते सिल्वर लावणार आहे. हे सिल्वर कलरचं लावते मी. आधी नोजला थोडंसं लावून घेते. हे आता दिसणार नाही, पण नंतर ज्यावेळी पूर्ण सगळं घालेल त्यावेळी खूप छान दिसेल. घागरे आणलेत का? किती सगळं झालं. आपण मस्करा लावला नाही, मस्करा लावल्यानंतर लिपस्टिक लावते. हा मॅजिक मस्करा आहे. हा आपण लॅशेस लावायची गरज नाही. काय होतं, सिम्पल मेकअपला लॅशेसची गरज पडत नाही. ज्यांना आवडतं लॅशेस, पण ते कधी कधी साईडनी टोक वगैरे निघतं, तर त्यावेळी काय करायचं, हे मॅजिक मस्करे लावायचे. एकदा नाही दोनदा लावायचे, डायरेक्ट लॅशेसचा फील येतो. आपलं मस्कारा लावून झालं. आता त्यानंतर मी लिपस्टिक लावणार आहे. यावेळी मी लिक्विडची लिपस्टिक लावणार आहे, कारण मला थोडंसं डार्क शेड आवडतो त्यामुळे. हा आपला संपूर्ण मेकअप रेडी झालेला आहे, सिंपल मेकअप.